4 वाजता चालू केलेलं आहे, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आणि आता आधी काय ताक करून घेतलेलं होतं सकाळी आणि पाणी त्यावर मारून ठेवलं, त्यामुळे लोणी छान येतं. ते लोणी काढून घेणार आणि नारळाची बर्फी करायची आहे. असे जराशे सुकले झालेले, काही ओलसर होते असे झालेले आहेत. ओले आहेत म्हणजे मिक्स आहे ना, त्यामुळं त्यात काय केलेलं आहे त्याचं ते दाखवते नारळाची बर्फी करताना. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लोणी काढून घेते आणि मग नारळाची बर्फी करते. तर ताक करून घेतलेलं आणि त्यावर फ्रीजमधलं मी थंड पाणी ओतून ठेवलेलं, त्यामुळे कसं लोणी छान येतं. आणि लोणी काढायच्या आधी कोमट पाण्याने हात धुवून घेतलेलं, म्हणजे लोण्याने ना हात जास्त चिकट असं म्हणजे तेलकट असं तुपकट होत नाही. आता लोणी सगळं काढून घेतलं आणि ते नंतर कढवणार आणि ताकाची कढी पण करून घेणार. आज नाही करणार, दुसऱ्या दिवशी आता म्हणजे उद्या करणार. तर इथे नारळाच्या शेंड्या दिसत आहेत भरपूर, तर नारळाच्या शेंड्या काढून घेतलेल्या आहेत आणि नारळ आता फोडून घेणार आहेत. पण नारळात काही नारळात पाणी आहे, काही नारळात पाणीच नाही आहे, म्हणजे ओलसर आणि असे थोडेसे सुके असणार असे. तर ते आता फोडून घेणार आहे, कारण बरेच आहेत नारळ. नारळाची बर्फी करून घ्यावी म्हणते, कारण सगळ्यांनाच आवडते आम्हाला घरात. तर नारळ प्रणव फोडून देतो आहे. पाण्याला घेतलं आहे तरी भांडं, पण काही ह्याच्यातच पाण्याचा आवाज येतो, काही ह्याच्यात येतच नाही आहे, असं आहे. तो म्हटलं नारळ फोडून देतो, मग बर्फी करूया. मग बर्फी करणार आहे आता. बऱ्याच दिवसापासून करायची होती, बरेच दिवस लागले मुलं बर्फी कर, कारण केलीच नव्हती बऱ्याच दिवसात. आता हे काय केलेलं आहे, एका भांड्यात हा सगळं नारळाचं, आणि हा नारळाचं जे किस केलेलं आहे तो मी विळीवर ह्यावेळेला केलेला नाही आहे, कारण ओलसर आणि सुके असे होते, त्यामुळं ते करणं काय शक्य नव्हतं विळीवर असं खोवून घेणं. म्हणून काय केलं, मी मिक्सरलाच त्याचे तुकडे केले आधी नारळाचे सगळे आणि मिक्सरला लावून घेतलं, त्यामुळे असा कलर दिसतो आहे. नाहीतर कसं होतं, आपण वेळीवर जेव्हा खोवून घेतो ना तेव्हा पांढरा शुभ्र असा कलर येतो. तर नारळाचा जेवढं चव आहे त्याच्या निम्म्याने, म्हणजे त्याच्या निम्म्याने मी साखर घेतलेली आहे, अर्धा भाग साखर घेतली आहे आणि दूध पण घालून घेतले साईसकट, आणि ते कलर घातला आहे. तर मी म्हटलं की बाबा नारळ असं मिक्स आहे सुका आणि त्यामुळे काळपट असा कलर आला असता नारळाच्या आपल्या बर्फीला, म्हणून मी काय केलं कलर घालून घेतला इथे. म्हणजे कलर घातला की ते असं काळपट वाटणार आणि छान वाटतं ना, कारण आधी बघायलाच सुंदर वाटलं की मग खावं पण वाटतं. आणि बर्फी राहतच नाही खरं, नारळाची बर्फी जास्त दिवस राहतच नाही. आता इथे पूर्ण माझी नारळाची बर्फी झाली आणि मी ताटाला काय केलं, तुपाचं जरासं हे हात लावून घेतलं आणि त्यावर आता नारळाचं जे बर्फीचं मिश्रण आहे ते घेतलं. तर 2 ताटात काढून घेतलं. थोडंसं कोमट आहे, हाताला भाजते तरी पण हाताने हे करून घेतलं असं. आणि त्याच्या आता कोमट असतानाच मग वड्या पाडून घेते, कारण जर अशा जर कडक झाल्या तर काय होणार, पाडता येणार नाहीत. त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच नारळाच्या ह्या बर्फी अशी पाडून घेते. आणि कडक झाल्या नव्हत्या, अशा मस्त अशा एकदम मऊ पण राहिल्या नाहीत आणि एकदम कडकही नाही झाल्या, छानपैकी तयार झाल्या. आता काय केलं, थोड्या वेळाने अशा बर्फी काढून घेतलेत आणि छानपैकी बर्फी तयार झाली आहे. कारण जेव्हा काढतो आपण तेव्हा लक्षात येतं, आणि बघून लक्षात आलं असेल म्हणजे छान वडी तयार झालेली, बर्फी आपली छान तयार झाली. ते बघ तुझं आवडते काय केलं आहे, मॅच बघतोय. आवडली ही, कशी आवडली रे, त्याला खोबऱ्याची बर्फी खूप आवडते त्याला. म्हणजे आम्हाला घरात ते बघा सगळीच डिश घेतली, देवाला दाखवलं ती सगळीच डिश घेतली. अरे सगळ्यांनाच प्रत्येकाला एक एक घ्या त्यातलं, देवाला दाखवलं आहे आणि मॅच बघत बघत चालले. सगळ्यांनाच आवडते आम्हाला. आत्तापर्यंत क्लिप बघितलेली ती आधीची होती आणि हे आत्ता मी जे बोलते ते आजचं, म्हणजे आज तारीख आहे 27, तर त्या दिवशीच बोलते. ती क्लिप आधीची आहे, जे तुम्ही मी लोणी काढताना बघितलं, नारळाची बर्फी केली ती आधीची आहे. आणि आत्ता आज 27 तारीख आहे, सोमवार. तर आज रिझल्ट लागला 10वीचा, म्हणजे प्रणव होता 10वीला, तर त्याचाही 10वीचा रिझल्ट आलेला आहे. आणि ते क्लिप आम्ही जोडलं आहे, जसं हर्षदाचं केलेलं तसं केलेलं नाही, कारण मुळाचं तो घरातच नव्हता, तो गेलेला बाहेर.
त्यावेळेला ये म्हटलेलं, पण त्यानेही काय केलं, मित्राच्या चरबीला आम्ही बघितलं इथे, तर त्याचे पर्सेंटेज सांगते 70% आहेत त्याला. तर त्या क्लिप ज्या वेळेला तो घरात येताना म्हणजे तो गुलाल लावूनच त्याला कसा रिझल्ट कळला तसं ते, कारण गल्लीत कसं असतं, कळलं की लगेच गल्लीतलीच हे करतात. तर त्याने ते गुलाल लावल्यास जो आता तुम्ही व्हिडिओ पाहिलाच, तो मी लावते व्हिडिओ, त्याला जोडते. छान हे फटाके वगैरे उडवताना दिसत आहेत. ते प्रणवचं एकटेच नाही तर त्याचा आत्तेभाऊ पण 10वीला पास झाला, तर त्या दोघांचं हे आहे. आणि ही गल्लीतलीच आहेत बघा. तर किती उत्साह आहे कोल्हापूरकरांचा, अगदी जल्लोष असतोय. कुठलंही असेल तर धूमधडाका करतो. प्रणव, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि त्या क्लिप तुम्ही बघितल्याच, तर आज 10वीचा रिझल्ट लागला आणि त्याला बघूया ॲडमिशन वगैरे आता, कारण लगेच चालू करायला पाहिजे ॲडमिशनचं. जरासा नाराजच आहे, पण त्याला वाटत होतं 75 ते 80 या दरम्यान त्याला वाटत होतं. ठीक आहे म्हटलं आम्ही, असं ते अभ्यास करायचा असतो भरपूर, तर त्याने खेळून अभ्यास करून ते अभ्यास किती केला, खेळला किती, ठीक आहे. पण याच्यापेक्षाही म्हणजे मला असं वाटतं की जीवनात जे काय तुम्ही म्हणाल ते चांगलं, विचार चांगले असावेत किंवा समाजात एक चांगली आपली प्रतिमा असावी, माणूस म्हणून एक चांगली प्रतिमा असावी असं वाटतं. शिकायचं का, तर आपले विचार वगैरे चांगले म्हणतात. अगदी काही असं काय नसतं की शिकलं म्हणजेच असतं, असं काय नाही. काही अशी न शिकलेली, अगदी न शिकलेली माणसांचे सुद्धा विचार चांगले असतात, पण शिकावं यासाठी की आपल्याला आपले विचार बदलत जातात, प्रगल्भ होतात विचार, इतरांच्या बाबतीत पण विचार कसा केला पाहिजे हे सगळं होतं. तर 10वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.